रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या. गावाला स्मशानभूमी आहे. ती स्मशानभूमी आता तिथनं मडी उठून चालली बघून भयानं त्या स्मशानभूमीच्या माणसं तिथली अशी अवस्था आहे. ती 70% पडली. त्याचं काय तुम्ही तरतूद काय मिटिंग घेतलं का? मी 15-20 मध्ये तरतूद आहे 2.5 लाखाची. मग तेवढ्यात काम होत नाही. जनसुविधेमधून 10 लाखाचं काम मंजूर आहे म्हणून सांगते सरपंच. आणि नेमकं माझा जो पोच आहे मी म्हणजे प्रस्ताव दिलेला, मग पोच तेवढी दाखवू शकते मी जनसुविधा. 2.5 लाख रुपयाचं तात्पुरतं गरजेचं आहे ते तरी खर्ची टाका ना. मग तेवढं त्यांना सरपंचांना तुम्ही बोलला तर म्हणजे ते लगेच करून घेतील. मग 1 मिनिट चालू ठेवा. हा सरपंच, नमस्ते. मग 1-2-3 कामं तुमच्याकडची आली आहेत. आता ती स्मशानभूमी तुमची पाक सगळी 70% पडली गावाची. हे दुरुस्तीला टाकले हो. टाकले म्हणजे काय कुठं ह्याच्या नवऱ्याकडे टाकली का कुठं चांभाराकडे टाकली चप्पल सांगायला? अहो सरपंच असं कसं उत्तर देऊन चालतंय? मी दीपक आबा बोलतोय. मी पाक पिंड पाडणारा माणूस आहे, सगळ्या तालुक्याला माहिती आहे. काय त्याचं नेमकं मला सांगा म्हणजे मला मदत करता येईल. मला काय आहे का, मी मदत करणारा माणूस आहे. मला राजकारणाचा भाग गौण आहे. ते काढून घ्या जरा. आता मी आल्या तुम्ही मी तुम्हाला सांगतो तेवढं जरा चर्चा करा या 2 कामाची.